छत्रपती शिवाजी महाराज खरं तर महाराष्ट्राची अस्मिता, तुमचं माझं प्रेरणास्थान आणि राज्यातल्या तमाम शिवप्रेमींचं आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असो किंवा कुठलाही उत्सव मोठ्या धूमधडाक्यात प्रत्येक घराघरात, गावखेड्यात, शहरात, महाराष्ट्रातच काय देशभर जगभर शिवरायांचा उत्सव अर्थात शिवजयंती असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातली अंजनगावची बातमी आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री बसवण्यात आला. काय गरज होती? छत्रपती शिवाजी महाराज अंधारात अश्वारूढ पुतळा बसवण्याचं कारण काय? शिवाजी महाराजांनी अशी कुठली मोठी चूक केली की तुम्ही अंधाऱ्या रात्री बसवताय? नाही. गटातटाच्या किंवा भावकीच्या आणि इतर राजकारणामध्ये विनाकारण जाती जातीमध्ये वाद निर्माण व्हावा अशी जर कोणाची भावना असेल, कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर तरी जातीचं राजकारण होऊ नये ही एक प्रामाणिक शिवप्रेमी म्हणून भावना असते. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही खेडेगावात जा, सगळ्या जाती धर्माची लोक असतात. अंजनगाव मध्ये सुद्धा जसा धनगर समाज आहे तसा मराठा समाज सुद्धा आहे. खेलोबा देवस्थान जरी तिथं जुनं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं बसणं ही चुकीची गोष्ट वाटत नाही. परंतु ग्रामपंचायतीची मान्यता, तहसीलदारांची परवानगी, जिल्हा परिषद किंवा अर्थात जिल्हा प्रशासनाची परवानगी आणि देवस्थानची एनओसी या सगळ्या गोष्टी खरं तर पुतळा बसवायला फार महत्वाच्या आहेत. पण असं केलं गेलं का? जाणीवपूर्वक दोन पक्षातील गटामुळं, समाजातील गटामुळं विनाकारण सामाजिक द्वेष, जातीय द्वेष पसरवण्याचं कारण काय? आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. कदाचित काही लोकांना चर्चा पटेल, काही लोकांना पटणार नाही आणि काही सुपारी बहादर सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जातीय दंगलच झाली पाहिजे, सरकारची सुपारी घेऊन सत्ताधारी पक्षाचा बॅच छातीवर लावून जे कोणी समाजाचे दलाल तिथं जातीवाद करायला त्या ठिकाणी पुढे येत आहेत त्यांचा शुद्ध हेतू आहे. ना ते खेलोबांचे भक्त आहेत, ना त्यांना धनगर समाजाचं किंवा मराठा समाजाचं काही देणं घेणं आहे. त्यांना फक्त इथं मी कसा चमकलो पाहिजे यासाठी जो प्रयत्न केला जातो आहे तो फार भयानक आहे. आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची. सर्वांना सप्रेम नमस्कार, जय जाऊ, जय शिवराय, जय मल्हार. मी पुण्यातून संतोष शिंदे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बसवलाच गेला पाहिजे, परंतु सगळ्या गाववाल्यांच्या इच्छेनुसार, सगळ्या समाज बांधवांच्या परवानगीनुसार आणि सगळ्यात महत्वाचं कुठलाही पुतळा बसवायचं म्हटलं तर काय करावं लागतं या गोष्टीसह काही लोक का वाद निर्माण करतायत किंवा प्रयत्न करतायत तिथपर्यंत सगळ्या मुद्द्यांवर मित्रांनो चर्चा करायची. म्हणून संतोष शिंदे ऑफिशियल हे आपला हक्काचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो किंवा कुठल्याही महापुरुषांचा पुतळा बसवायचा म्हणल्यानंतर तुम्हाला परवानगी घेणं अपेक्षित आहे. जरी आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहत असू तरी तिथं सुद्धा सरकारची परवानगी ही फार महत्वाची आहे. या महाराष्ट्रात तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही महापुरुषांचा पुतळा बसवणार असाल, पहिलं या पुतळ्याला कुणाचा विरोध आहे का याची पहिली परवानगी घ्यावी लागते. शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तर राज्य सरकारनं जी समिती स्थापन केली त्यांची सुद्धा मान्यता लागते. परंतु या मान्यतेबरोबर 23 परवानग्या अशा लागतात की ज्या परवानग्या तुम्हाला घेतल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा कुठल्याही महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी परवानगी शिवाय तुम्ही बसवू शकत नाही.
सुरुवात कुठून होते की ज्या जागेवर पुतळा बसवायचा आहे त्या जागेची पहिली एनओसी, त्या जागेची मान्यता अपेक्षित आहे. ती जागा जर ट्रस्टची असेल, एखाद्या ट्रस्टची मान्यता लागते. ती जर ग्रामपंचायतीची जागा असेल तर ग्रामपंचायतीची एनओसी लागते. ती जागा जर वैयक्तिक मालकीची असेल तर त्या व्यक्तीची वैयक्तिक परवानगी अर्थात एनओसी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या जागेत पुतळा बसवायचा आहे त्याच्या सुरक्षेचं काय, ती जबाबदारी ग्रामपंचायती किंवा नगर परिषद, महानगरपालिका, कुठेही तुम्ही पुतळा बसवा, तुम्हाला त्याची जी काही सुरक्षितता आहे त्याची सुद्धा हमी त्या तुम्हाला तिथं द्यावी लागते. अर्थात ती ग्रामपंचायत आणि जे कुठलं प्रशासन असेल, शहर असेल किंवा ग्रामीण असेल, तुम्हाला ती परवानगी अपेक्षित आहे. तलाट्याने तो सगळा भाग त्या ठिकाणी मान्यता ग्रामपंचायतीच्या घेतल्यानंतर तुम्हाला तहसीलदारकडे जावं लागेल. तहसीलदाराची मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आणि पुतळा बसवत असताना त्यांचा चेहरा, एकंदरीत पुरातत्व विभाग किंवा जे संचालनालय आहे जे फक्त पुतळ्यासाठी काम करतं त्या पुरातत्व विभागाचे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी पुतळा समिती आहे राज्याची, जी मंत्रालयातून या सगळ्या गोष्टी होतात. कुठलाही पुतळा बसवणं हे साधं सोपं काम नाही. ज्यांनी पुतळे उभे केले त्यांना जाऊन विचारा की किती परवानग्या लागतात. पण अशी कुठलीच परवानगी घ्यायची नाही आणि थेट पुतळा बसवणं, कारण तुम्ही एकदा बसवलेला पुतळा पुढचे शेकडो वर्ष तो त्या जागेवर, त्या भूमीशी त्याचं नातं जुळलेलं असतं. त्या भागाला त्या आपल्या राजाचं नाव दिलं गेलेलं असतं. अभिमानानं, सन्मानानं, ऊन वारा पाऊस काहीही असू द्या, पुतळा तुमचा माझा श्वास असेपर्यंत तो तिथंच असतो. याला फक्त काढण्याची किंवा इतरत्र बसवण्याची परवानगी फक्त तिथल्या स्थानिक महाराष्ट्र शासनाची किंवा प्रशासनाची असते. किंवा कशाला अडथळा येत असेल किंवा तिथं त्या पुतळ्याचा, त्या महापुरुषांचा सन्मान राखला जात नसेल तर प्रशासन निर्णय घेऊ शकतं, परंतु तिथल्या स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन. आज अंजनगावची परिस्थिती काय, जर तिथं पुतळ्यावरून वाद लावला गेला असेल, मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, आपण मोठ्या डामडौलाने साजरी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, प्रबोधन मालिका आपण गपचूप करतो का? नाही. अहो, साधं आपण आपल्या घरात एखादी प्रतिमा जरी लावायची म्हणलं तरी आपण वाजत गाजत ती प्रतिमा लावण्याचा प्रयत्न करतो. अहो, एवढंच काय, साधे आपण कपडे घेतले तरी आपण त्याला हळदी कुंकू लावण्याची जुनी आपली परंपरा आहे. आपण एखादी छोटी मोठी गाडी घेतली, मोबाईल घेतला, काहीही घ्या, ती वस्तू घेतल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो. मोठी जर एखादी गाडी घेतली, काल परवा पाडवा झाला, किंवा कुठल्याही एखाद्या औचित्य साधून जर आपण एखादी गोष्ट काय करत असू तर ती गोडधोड करून, खाऊ घालून, इतरांना ते सांगून आपण ही गोष्ट करत असतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतका महान राजा, इथल्या बहुजनांनी रक्त सांडून, इथल्या 18 पगड जातीतल्या लोकांनी रक्त सांडून इतिहास घडवलाय. हो, शिवाजी महाराज हे राजे झाले हे या रयतेसाठी झाले. शिवाजी महाराजांना सुद्धा असा वाद अपेक्षित आहे का? अजिबात नाही. मग शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यांना कुणाला बसवायचा आहे त्यांची भावना चांगली आहे, परंतु त्यांच्या नियतीवर संशय घेण्यासारखी गोष्ट आहे. कशासाठी? रात्री ट्रस्टशी बोला, ती जागा कुणाची आहे, जागेची एकंदरीत रचना प्रशासन काय सांगतं. जर ग्रामपंचायतीची जागा असेल, तुम्हाला ग्रामपंचायतीला विचारावं लागेल. तुम्हीच जर समजा ग्रामपंचायतीचे कारभारी असतील आणि जागा ट्रस्टची असेल, ट्रस्टला बोलावं लागेल. गावातले लोक बसून वाद मिटवला पाहिजे, सोडवला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोण विरोध करणार आहे? का विरोध करायची गरज आहे? का गरज वाटली? अजिबात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणीही विरोध करू नये. आपला राजा आहे. मराठ्यांचं साम्राज्य हे इथल्या मावळ्यांमुळं
ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी मावळे लढले म्हणून मराठा म्हटलं जातं. शिवाजी महाराज होते त्यावेळेस सुद्धा लढले, नंतरच्या काळात सुद्धा जे काही शिंदे होळकर लढले ते मराठा साम्राज्यासाठीच. आम्ही वाद कोणासाठी घालतोय, कशासाठी घालतोय? आमच्या अस्मितेसाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण याला जातीचा रंग देण्याची काय गरज आहे? काही सरकारचे तथाकथित दलाल, सुपारी बहाद्दर, जे कधी ओबीसी असतात, जे कधी समाजाचे असतात, अहो इकडं धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून रक्ताचं पाणी करून लढणारे कार्यकर्ते, त्यांच्या पाठीशी उभं राहायला ह्यांना वेळ नाही. हे तिसरं टिमकं घेऊन त्या ठिकाणी दुकान चालवतात. ते आज इथं जातीचे म्हणून आले. गाववाले ठरवतील ना वाद काय मिटवायचा आहे, कसा मिटवायचा आहे. तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय ना. मग जर प्राचीन मंदिर असेल, देवस्थान जुनं असेल आणि त्या संपूर्ण गावाचंच ते कुळदैवत असेल, दैवत असेल, तर मग गाववाले बसून त्यांनी ते वाद ठरवला पाहिजे. विष कालवून किंवा वाद निर्माण करून कुणाची पोळी भाजायचे. दीड दमडीचे ते दाढीवाले तिथं आले आणि आम्ही ओबीसी नेते, आम्ही असं आम्ही तसे. तुमच्या उदबत्त्या इथं पेटवायची गरज नाही. तुमच्यामुळं गाव खेड्यात जो मराठा धनगर समाज एकत्र गुण्या गोविंदाने राहतो, तुमच्या फक्त प्रसिद्धीसाठी हपापलेले हे दीड शहाणे सत्तेमध्ये जे कोणी बसलेले आहेत किंवा सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन भारतीय जनता पार्टीचा बॅच छातडावर लावून ज्यावेळेस हे जातीचं राजकारण करण्यासाठी पुढे येतात, यांची नियत साफ नाही, हे फक्त लक्षात ठेवा. आणि ही जर अशी घाणेरडी राजकारण करण्याची जागा यांना जर तशा पवित्र ठिकाणी करायची असेल तर ह्यांचा उद्देश अत्यंत वाईट, गलिच्छ आहे. अशांना गावकऱ्यांनी खरं तर गावातून हाकलून दिलं पाहिजे. हाकेला जर तिथं दंगलीच घडवायच्या असतील, मराठा विरुद्ध धनगर, धनगर विरुद्ध मराठा हा वाद लावायचा असेल, तर त्याला दिलेली सुपारी त्याला वाजवायची. पण आमचा गाव खेड्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारा धनगर बांधव ज्यावेळेस एखाद्या मराठ्याच्या शेतामध्ये जाईल, बांधावर जाईल आणि विनाकारण ह्यांच्या जातीय द्वेषापोटी त्यांना जर तिथं त्या ठिकाणी विनाकारण विरोध होत असेल, याला कोण जबाबदार आहे? असं का होऊ द्यायचं? महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, परिवर्तनशील महाराष्ट्र आहे. आम्हाला जाती जातीमध्ये एकोपा आणायचा आहे. परंतु इथं जर जाती जातीमध्ये विष कालवणारी काही मंडळी जर प्रयत्नशील असेल, संतोष शिंदेच काय, संभाजी ब्रिगेड काय, महाराष्ट्रातला कुठलाही चळवळीतला कार्यकर्ता हे खपवून घेणार नाही. हे माझं प्रामाणिक स्पष्ट मत. आणि सगळ्यात महत्वाचं, देवस्थानची लोक, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, वेळ पडली तर गृह विभाग यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला गेला पाहिजे. पण काही तथाकथित लोक या विषयाचं भांडवल करून जुने जर वाद निर्माण करणार असतील, सूडबुद्धीनं बोलणार असतील, द्वेषाचं राजकारण करणार असतील, तर त्यांचा उद्देश हा फक्त वाद निर्माण करण्याचा आहे आणि जाती जातीमध्ये दंगल निर्माण करण्याचा आहे. हे फक्त लक्षात घ्या. मला एवढंच म्हणायचंय की कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर जय आपोआप आपल्या तोंडातून येतं. जय जयकार केल्याशिवाय आपण शांत बसू शकत नाही. ते कधीच जातीवाद करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. जातीवाद तेच करतात ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करायचा आहे. तीच माणसं पुढे येऊन विरोध करतायत. पण महाराजांसाठी आमच्या मनात फार जागा आहे असं दाखवतायत. पण ह्यांना ज्या पद्धतीची सुपारी मिळाली, ती सुपारी कुठून ना कुठून वाजवायचे आणि प्रसिद्धीत राहायचंय. हा शुद्ध खोटारडेपणा गावकऱ्यांनी ओळखावा. जे बाहेरून येतात तिथं तेढ निर्माण करतात, वाद निर्माण करतायत, गावकऱ्यांनी अशाला हाकलून द्यावं. गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय किंवा देवस्थानचा विषय गावकऱ्यांनी मिटवावा. गावात पुतळा बसवला गेला पाहिजे का? तर बसवला गेला पाहिजे. पण तिथं कुणावर अन्याय करून बसवायचा का? अजिबात नाही. अंधाऱ्या रात्रीत बसवायचा का शिवाजी महाराजांचा पुतळा? अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या द्वेषाच्या किंवा
सुडाच्या राजकारणापोटी दोन समाजाला एकमेकाच्या विरोधात आणू नका, इतकं साधं सरळ म्हणणं माझं आहे. कारण समाज जोडणं लोकांचे आयुष्य जातात, तोडणं एका क्षणाचं काम आहे. पण त्याच्यामुळे जे नुकसान होतंय ते नुकसान कधीही भरून येणार नाही. आणि शिवाजी महाराजांसाठी वाद महाराष्ट्रात, सोलापूर जिल्ह्यात किंवा अंजनगाव मध्ये व्हावा, इतका महाराष्ट्र लेचा पेचा नाही, एवढंच मला सांगायचंय. कर्तृत्ववान महाराष्ट्र आहे, विचारधारेने नटलेला हा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र विनाकारण बदनाम करू नका. आणि काही लोकांच्या सत्ताधारी पक्षाची सुपारी घेऊन जे सामाजिक जातीय तेढ निर्माण करतात, अशांना थारा देऊ नका, त्यांना हकलून द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि गावातल्या लोकांनी एकत्र बसून दोन्ही समाजाच्या हा वाद मिटवावा, एवढीच माफक अपेक्षा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.